नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण भूमितीमधली एक खूप महत्त्वाची आणि पायाभूत रचना शिकणार आहोत आणि ती म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणे. तर सर्वात आधी आपल्याला हा शब्द समजून घेणं आणि अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर लंब म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजेच काय, तर अशी रेषा जी दिलेल्या रेषाखंडाशी 90 अंशाचा कोन करते. आणि दुभाजक म्हणजे बायसेक्टर म्हणजेच काय, तर ती त्या रेषाखंडाला बरोबर 2 समान भागांमध्ये विभागते. आता ही रचना करण्यासाठी आपल्याला एक पट्टी आणि एक कंपास असणं गरजेचं आहे. चला आपण सुरुवात करूया. तर समजा आपल्याकडे रेषाखंड AB आहे. आता तुमचा कंपास घ्या आणि त्याचं लोखंडी टोक हे A बिंदूवरती ठेवा आणि या कंपासमध्ये रेषाखंड ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. आपण इथे अंतर घेत आहोत A पासून पूर्ण B पर्यंतचे अंतर. आणि आता या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे 2 वर्तुळे काढा किंवा आपण 2 कंस सुद्धा काढू शकतो. आता दुसरी पायरी म्हणजे दुसऱ्या बिंदूवरून पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करा आणि B बिंदूपासून संपूर्ण A बिंदूपर्यंतचे अंतर कंपासमध्ये घेऊन आपल्याला पुन्हा अशा प्रकारचे एक वर्तुळ काढायचे आहे किंवा वरती आणि खालच्या दिशेला अशा प्रकारे कंस काढायचे आहेत. आता इथे पुढची तिसरी पायरी म्हणजे छेदनबिंदू निश्चित करणे. आता तुम्हाला दिसेल की वरच्या आणि खालच्या बाजूला दोन्ही ठिकाणी कंसांनी एकमेकांना छेदलेलं आहे आणि या छेदनबिंदूंना आपण C आणि D अशी नावं देऊया. आता इथे शेवटची चौथी पायरी आहे, ती म्हणजे लंबदुभाजक पूर्ण करणे. आणि आपण एक पट्टी घेऊया आणि बिंदू C पासून ते बिंदू D पर्यंत अशा प्रकारे एक सरळ रेषा काढूया. आणि इथे जो आपल्याला मध्यबिंदू मिळालेला आहे त्याला I हे नाव देऊया. आणि आपलं झालं. तर ही रेषा CD म्हणजेच रेषाखंड ABचा लंबदुभाजक आहे.